ओके. सो हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला नवीन सब्जेक्ट चालू करत आहोत. त्याचं जो नाव आहे इनोव्हेशन फायनान्शियल सर्व्हिसेस. ठीक आहे. IFS. आता इनोव्हेशन का सांगितलंय की बघा आपल्या जसे टेक्नॉलॉजीमध्ये जे चेंजेस होतात तसे फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा चेंजेस होतात. बरोबर आहे. जी लोकांना इझिली आपण फिनान्स कसा प्रोव्हाइड करून देऊ शकतो. बरोबर आहे. कोणते कोणते सर्व्हिसेस आहेत. बरोबर. पहिले काय होते बँक्स होते त्याच्यात काय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आल्या. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आल्या पतपेढ्या श्रीराम फायनान्स हे सगळं आलं. काय झालं पहिले तुम्ही बघत चालला असाल की पहिले काय तुम्ही मार्केटमध्ये गेला की तुम्हाला हे दिसायचं कदाचित तुम्हाला दिसणार नाही. बघा हे मी मराठी शब्द उदारी उदारी बंद आहे. बरोबर आहे. आता तुम्ही काय बोर्ड बघता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर की उदारी चालू आहे. इट मीन्स की त्यांनी खूप असे चेंजेस झाले त्याच्यामध्ये फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये की लोकांना कस्टमरला आता बोलून सांगतो की आम्ही तुम्हाला म्हणजे फायनान्स मध्ये प्रोडक्ट द्यायला तयार आहोत. बरोबर आहे. मग हे सगळे पार्ट आहेत फिनान्शियल सर्व्हिसेसचे की पहिले एवढं चेंजेस झाले आता हे की तुम्हाला कोणतीही मोठी वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही ती वस्तू फायनान्स करून घेऊ शकता. मग हा जो आपण आज पहिला जो टॉपिक बघणार आहोत त्याच्यामध्ये तो कन्झ्युमर फायनान्स हा आपला असणार आहे. ठीक आहे. खूप चेंजेस आहेत फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये. हे सगळे चेंजेस आपल्या काय काय चेंजेस झाले काय पद्धती होत्या हे सगळे आपण ह्या युनिट मध्ये शिकणार आहोत. तो आपला युनिट आहे. पहिला आता फक्त इथं लक्ष द्या आपल्याला पहिल्या युनिट मध्ये इंट्रोडक्शन टू ट्रेडिशनल फायनान्शियल सर्व्हिसेस. ठीक आहे. मग हे बघायचं आहे. ह्याच्यामध्ये सेकंड युनिट जो आपला आहे इश्यू मॅनेजमेंट अँड सेक्युरिटायझेशन. थर्ड आहे फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इज मेकॅनिझम. अँड आपला चौथा युनिट जो तुमचा घेणार आहे तो आपला आहे कन्झ्युमर फायनान्स अँड क्रेडिट रेटिंग. ह्याच्यामध्ये आपला जो पहिला चॅप्टर आहे आपल्या ह्याच्यामध्ये कन्झ्युमर फायनान्स तो आपण आज स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो हे पुढचं तुम्हाला इथं हे दिलेलं आहे क्वेश्चन पेपर. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती तुमचं पॅटर्न काय त्याचप्रमाणे असणार आहे. आता इथे क्वेश्चन नंबर 5 ला केस स्टडी दिली आहे तुम्हाला. तर ती केस स्टडी नाही आहे. तुमचे जसं आता जो पॅटर्न आहे हा ओल्ड पॅटर्न नुसार आहे. तुम्हाला जसं दिलेलं आहे क्वेश्चन पेपरचा अगोदरचा फॉर्मॅट प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा ॲज इट इज ह्याचा सुद्धा असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये थेरीज आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि आपले खाली हे दिलेले आहे तुमचे युनिट्स. ओके. सो प्रत्येक युनिट दिलेलं आहे तुम्हाला इथं बघा. पहिल्या युनिट दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये 3 चॅप्टर आहेत. ओके. त्याच्यानंतर सेकंड युनिट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3 आहेत. थर्ड मध्ये 3 आहेत आणि इव्हन फोर्थ चॅप्टर मध्ये पण 3च आहेत. तर आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे कन्झ्युमर फायनान्स. ठीक आहे. सो आता आपण चालू करणार आहोत. दिसते स्लाइड सगळ्याला दिसते का? हो सर. ओके. सो कुणाला आयडिया आहे कन्झ्युमर फायनान्स म्हणजे काय? वैभवी काही आयडिया आहे का तुम्हाला कन्झ्युमर फायनान्स कशाला बोललं जातं? येस. हॅलो. आवाज येतोय वैभवी? कन्झ्युमर फायनान्स कशाला बोललं जातं? कन्झ्युमर फायनान्स म्हणजे जे कॉमन पीपल आहे जे कन्झ्युमर्स आहेत ते त्यांचे जे नीड्स आहेत ते कसे पुरवतात फायनान्स म्हणजे कन्झ्युमर आता ह्याने काय सांगितलं की जे कन्झ्युमरला आपण फायनान्शियल प्रोव्हाइड करतो मग ते प्रोव्हाइड करणारे मग ते कशासाठी प्रोव्हाइड करतात की गुड्स साठी प्रोव्हाइड करतात. बरोबर आहे. काही जे नवीन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी प्रोव्हाइड केला जातो. मग हे ते सांगितलं की इक्वल इन्स्टॉलमेंट पेमेंट वरती आपण त्याला काय करतो कन्झ्युमर फायनान्स करतो. बरोबर आहे. जसं की क्रेडिट रेटिंग आहे. जसं आपण बघितलं होतं की हे करत असताना आपल्याला काय की एखाद्याकडून जर पेड अमाऊंट त्यावेळी झाली नाही तर त्याच्या एंट्री बिल्स ऑफ एक्सचेंज सारख्या मांडल्या जातात. हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला जो पहिला पार्ट दिलेला आहे तो असं सांगितलं याच्यामध्ये की आपण जो कन्झ्युमरला प्रोव्हाइड करणार आहोत हे फायनान्स. बरोबर आहे. मग त्याच्याकडून ते क्रेडिट रेटिंग सिस्टीम कशी असणार आहे त्याची काय कन्झ्युमर क्रेडिट टाइप्स आहेत हे आपण आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे रिव्हॉल्विंग ऑफ क्रेडिट. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की रिव्हॉल्विंग ऑफ क्रेडिट म्हणजेच काय? पहिलं एक्झाम्पल ह्याच्यात येतं हे बोलायच्या नंतर क्रेडिट कार्ड. आता क्रेडिट कार्ड हे प्रत्येकाला माहिती आहे काय करतात. द टाइप ऑफ क्रेडिट कार्ड वी लाईक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय द बँक्स. ओके. आणि मेन इम्पॉर्टंट थिंग काय ह्याच्यामध्ये आहे माहिती का की क्रेडिट कार्ड जे आहे हे फक्त हे मेन बँकेचं नाही हे बँकेपर्यंत टाईप केलेलं आहे की आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय बँक सांगणार पण त्याचं टाईप असणार आहे आणि तुम्ही ते वसूल करून घ्यायची कस्टमर कडून. ठीक आहे. त्याच्यावरती सम इंटरेस्ट लावून.
मी तेच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये रिव्हॉल्विंग क्रेडिटमध्ये की तुम्ही काय करणार, पहिली फॅसिलिटी यूज करणार, बरोबर आहे, त्याची तुम्ही गुड्स परचेस करणार, त्याच्यावरून तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, आफ्टर द एंड ऑफ मंथ तुम्ही इंटरेस्ट सांगायचे, तुम्ही काय करणार ते पेड करणार, बरोबर आहे. त्याचं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये दिले क्रेडिट कार्ड, हे क्रेडिट कार्ड अवेलेबल फॅसिलिटी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे फिक्स क्रेडिट. आता फिक्स क्रेडिट म्हणजे काय सांगितलं ह्यानी की ह्याच्यामध्ये तुमचं जे अमाऊंट आहे, तुम्ही जे अमाऊंट लोन वरती घेणार आहात, ओके, सो तुम्ही कशासाठी घेणार, समजा तुम्ही एखादी बाईक परचेस केली, ओके, बाईक जर परचेस करते तर तो काय करणार आहे, त्याची जी इन्स्टॉलमेंट असणार आहे ती फिक्स इन्स्टॉलमेंट राहणार आहे, बरोबर आहे, की तो काय करणार, ओन पे डाऊन पेमेंट 30,000 भरेल, त्यानंतर त्याला सांगण्यात येईल की तुझं 2 वर्षाचा तुझा हप्ता असेल तुझा 3,000 असणार, म्हणजे काय की फिक्स इन्स्टॉलमेंट, ओके, फिक्स क्रेडिट त्याचा सेट करून देणार आहे. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला हायर परचेस, मंथली इन्स्टॉलमेंट लोन, हे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कॅश लोन. आता कॅश लोन माहिती आहे की आपण पर्सनल यूज साठी काढू शकतो, बरोबर आहे, जे आपल्याला बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड करतात, हे झालं कॅश लोनचा. याच्या हा जे रिपीट झालाय पॉईंट हा एकच आहे, कॅश लोन, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिक्युअर्ड फायनान्स. आता सिक्युअर्ड फायनान्स म्हणजेच काय की आपण जेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा आपल्याला बँक प्रोव्हाइड करतात बिग अमाऊंट ऑफ लोन, बरोबर आहे, बिग अमाऊंट ऑफ मोस्टली बँक आपल्याला प्रोव्हाइड करतात. मग अशा वेळेला काय होतं की जेव्हा ते आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात ना, तेव्हा ते काहीतरी आपलं सेक्युरिटी घेतात. त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलंय की काही पर्सनल प्रॉपर्टी डिटेल्स घेतात, म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स, रिअल प्रॉपर्टी, लिक्विड ऍसेट्स, ह्याचे जे काय आहेत ते आपल्याकडून काय करतात, घेतात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ऍसेटच्या 70% ते लोक पे करतात, म्हणजे ते तुम्हाला ऍज अ लोन म्हणून देतात, काहीतरी सिक्युअर फायनान्स करून. तर हे आहे याच्यामध्ये सांगितलेले कन्झ्युमर फायनान्स मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉईंट जो मी तुम्हाला घेणार आहे तो सोर्सेस ऑफ कन्झ्युमर फायनान्स. आता याच्यामध्ये काय सांगितलंय सोर्सेस ऑफ कन्झ्युमर फायनान्स मध्ये, तर पहिलं इथे कमर्शियल बँक. तुम्हाला झालंय काय माहिती तुम्हाला कमर्शियल बँक बद्दल, अफसीन, नाझनीन, काय वर्क असतं कमर्शियल बँकचं, वैभवी, येस, हॅलो हॅलो, वैभवी, नाझनीन, अंकिता, तेजस, अरे आवाज येतोय का? Which accept deposits from the public and provide them loan. ओके, आता कमर्शियल बँक मध्ये काय असतं की आपण त्याच्यामध्ये काय सांगतो ते डिपॉझिट करतो, म्हणजे आरडी, एफडी वगैरे, आणि ते काय करतात की लोन प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर सेकंड जो आपला पॉईंट आहे क्रेडिट कार्ड इन्स्टिट्यूशन्स. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जसं मी सांगितलं की ह्यांचा हा क्रेडिट कार्ड आपल्याला असं वाटतं की बँक फॅसिलिटी देते, पण हे बँकेचे प्रोडक्ट नाहीत. हे त्यांनी काय केलंय, बँकेसाठी टाईप केलंय क्रेडिट कार्डवर. तुम्ही बघा फक्त बँकच क्रेडिट कार्ड देते का, नाही, बाकीचे पण जे आहे ते तुम्हाला काय करतात, फोन करतात की आमच्याकडे क्रेडिट कार्डचं ऑफर आहे, तुम्ही आमच्याकडून क्रेडिट कार्ड घेताय का, जे पर्सनल इन्स्टिट्यूशन आहेत जे बाहेर असतात, ओके. मग ते पण काय करतात, आपल्याला क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात की आणि जेव्हा एखाद्याने क्रेडिट कार्ड समजा अप्लाय केलं की ते कशावरती देणार, तुमच्या इन्कम होती. सपोज तुमचं जर इन्कम महिन्याला 25,000 आहे मिनिमम, तर तुम्हाला ते काय करणार, 25,000 मध्ये तुमचं जर इन्कम आहे तर तुम्हाला त्याचं ते लोक 18,000 to 20,000 मध्ये तुमचं काय देणार, क्रेडिट बेनिफिट देणार तुम्हाला, की तुम्ही त्याच्यापर्यंत तुम्ही काय करू शकता, क्रेडिट घेऊ शकता. म्हणजे त्यांनी सांगितलं याच्यामध्ये की क्रेडिट कार्डची फॅसिलिटी भरपूर सारी इन्स्टिट्यूशन पण काय करतात, प्रोव्हाइड करत असतात. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला NBFCS. हे म्हणजेच काय सांगितलं याच्यामध्ये की NBFCS म्हणजेच काय की नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, ओके. ह्याच्यामध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये हे काम करतात बँकेसारखं, पण ह्याला बँक बोललं जातं का, नाही. हे काय, हे ना एफडी घे, बरोबर आहे, ना आरडी घे, हे काय करतात, फक्त लोन प्रोव्हाइड करतात. पण ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, हे जर लोन प्रोव्हाइड करतात पर्सनल ह्याच्यावरती, तर ह्यांच्यावरती कोणाचा अधिकार नसतो. इट मीन्स वॉट की ते त्यांचे इंटरेस्ट रेट काय करणार, त्याला लावणार, त्यांच्या ह्याच्यानुसार ते काम करणार. ते त्यांच्या प्रत्येक डॉक्युमेंटेशनसाठी काय करणार, चार्ज घेणार, जसं की श्रीराम फायनान्स आहे, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला क्रेडिट युनियन. आता क्रेडिट युनियन मध्ये काय सांगितलंय तुम्हाला की क्रेडिट युनियन म्हणजेच काय की सर्व एकत्र येऊन पैसे ठेवतात एखादी स्मॉल इन्स्टिट्यूशन मध्ये, जशी की आपली पतपेढी, आणि तुम्ही काय करू शकता, तिथं लोन साठी अप्लाय करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला लास्ट पॉइंट आहे ह्याच्यामध्ये मिडल बँक.
आता मिडलमॅन मध्ये काय सांगितलं तुम्हाला की एखादा जो ब्रोकर आहे तो सुद्धा काय करतो तुमच्याकडून की काही पास करून देण्यासाठी तुमच्याकडे चार्जेस घेतो. हे काम असतं मिडलमॅनचं. ठीक आहे. तर हे पॉइंट आहेत सोर्सेस ऑफ कंझ्युमर फायनान्सचे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये कोणता पॉईंट तुम्हाला विचारायचा आहे का? कोणतं समजलं नाही असा? पैसे जमा करणं. बरोबर आहे. पैसे म्हणजे काय तुम्ही तिथे सभासद बनणार. सभासद बनण्याच्या तुम्ही काही स्मॉल रक्कम तुम्ही त्याच्यामध्ये ठेवणार आणि हे काय करतात की ते लोक तिथल्याच फक्त सभासदांना ते लोन प्रोव्हाइड करतात. जे सभासद असतील त्यांनाच. बाहेरचे लोक लोन ते डायरेक्टली देत नाही. तुम्ही त्याचे जे ओल्ड सभासद आहात, जुने सभासद आहात, तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला काय सांग की सभासद बना आमच्याकडे आणि आम्ही तुम्हाला काय करणार मग लोन प्रोव्हाइड करणार. समजलं का? हॅलो हा हा हॅलो हा सर. ओके. त्याच्याकडून काय करतात ते लोक? डिपॉझिट ऍक्सेप्ट करतात आणि त्यांना क्रेडिट सुद्धा देतात. बँकेसारखंच काम करतात. बँकेसारखं काम करतात ते लोक, बरोबर आहे. पण जे फायनान्शियल जे इन्स्टिट्यूशन जे मेन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये की हे जे अमाऊंट होती म्हणजे प्रत्येकाचं काम पूर्ण बँकेसारखं नसतं. आणि ह्याच्यामध्ये ते लोक आरडी वगैरे डायरेक्टली देत नाही. ते लोक काय करतात फक्त की त्यांची सभा जसं तुम्हाला मी सांगतो ह्याच्यामध्ये की आपलं बजाज फायनान्स काय करतं? एफडी घेते का? असते नाही. फक्त ते गोष्टी गुड्स वरती लोन प्रोव्हाइड करतात. प्रोव्हाइड करतात. आणि क्रेडिट ह्याच्यामध्ये काय सांगितलं मी क्रेडिट कार्ड इन्स्टिट्यूशन्स मध्ये क्रेडिट कार्ड इन्स्टिट्यूशन्स म्हणजे क्रेडिट कार्डची आपली जशी लिमिट असते तसे तसे ते आपल्याला क्रेडिट प्रोव्हाइड करतात. नंतर बघा ह्याच्यामध्ये आपण जो नेक्स्ट पॉइंट जो घेणार आहोत तो आपला आहे टाइप्स ऑफ प्रोडक्ट कव्हर अंडर कंझ्युमर फायनान्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की कंझ्युमर फायनान्स कव्हर करण्यासाठी वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट्स आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आहे टेलिव्हिजन सेट, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, मोबाईल फोन, एअर कंडिशनर अँड ऑलमोस्ट ऑल इलेक्ट्रॉनिक्स ऑफ गुड्स. आता ह्याच्यावरती लोन कोण देतं आपल्याला? हे नॉर्मल अमाऊंट होती. तर बाहेरचे जे जसं मी तुम्हाला बोललो की श्रीराम फायनान्स आहे जे बाईकसाठी लोन प्रोव्हाइड करतं. बरोबर आहे. बजाज आहे ते काय करतं तुम्हाला तुमच्या ह्या प्रोडक्टसाठी काय करतं लोन प्रोव्हाइड करतं. आणि काही गुड्स सुद्धा आहेत की जे आपल्याला डे टू डे बेसिसवरती आपण काय करतो त्यांना अमाऊंट देतो. अमाऊंट म्हणजे काय की ते आपण बाय करतो त्याच्याकडून आणि त्यांना थोड्या वेळानंतर ते अमाऊंट आपण पे करतो. जसं की ओपन अकाउंट. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय ओपन अकाउंट मध्ये की तुम्हाला तुमचा असं टाईप असतो की तुमचा कस्टमर तुम्हाला तुम्ही जर एखाद्या मोठ्या जसं की आपला बाजार किंवा काही असे बाजार आहेत, आपला बाजार आपण बोलतो की असे काही बाजार आहेत तिथे तुमचं काय करता तुम्ही एकदम महिन्याचं तुम्ही तिथं जिन्नस नेता. बरोबर आहे. मग ते लोक काय करतात ते तुम्हाला अशा फॅसिलिटी देतात की तुम्ही त्यांचे रेग्युलर कस्टमर आहात. तुमचं इथं ते अकाउंट ओपन करून घेतात आणि तुमच्याकडून ते काय करतात म्हणजे मंथली असेल किंवा तुम्ही सांगा की आम्ही महिन्याची 1 तारखेला पैसे देणार. हे ह्याच्याकडून तुम्हाला ते काय करतात गुड्स तुम्हाला देतात. म्हणजे हे सांगितलं की तुमचं तिथं अकाउंट तुमचं असतं म्हणजे बघतो ना आपला खाता बुक. ते खाता बुक आपण तिथं काय करतो ओपन करून घेतो आणि जेणेकरून मंथली आपण त्याला आपण पेमेंट करतो. सेम क्रेडिट कार्डचं जे माहिती तुम्हाला मी सांगितलं क्रेडिट कार्ड फॅसिलिटी की आपण त्याची क्रेडिट जेव्हा आपल्याला एमर्जन्सी असेल तेव्हा फक्त एमर्जन्सीज मध्ये नाही की ते फक्त एमर्जन्सीसाठी आपण क्रेडिट कार्ड युज करतोच. पण फक्त जेव्हा जेव्हा आपल्याला गुड्स विकत घ्यायचे असतील बरोबर आहे तेव्हा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की क्रेडिट कार्ड आपण युज करतो. जेणेकरून आपण क्रेडिट वरती ते आयटम्स घेणार आणि आफ्टर एंड ऑफ मंथ आपण ते काय करणार पे करणार. पण मोस्टली क्रेडिट कार्ड लोक काय युज करतात त्याचं रिझन काय असतं की क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला काय होतं की तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही दुसऱ्याकडे कुठे गुंतवू शकता. बरोबर आहे. तुम्हाला थोडे 1 महिन्याचा कालावधी भेटतो बँकेकडून तुम्ही ती अमाऊंट नंतर पे करा. आणि काही त्याच्यावरती तुम्हाला त्याचे बेनिफिट सुद्धा आहेत की तुम्हाला क्रेडिट कार्ड युज केल्यामुळे तुम्हाला 2.5% मोस्टली ऑफर लागलेले असतात. मोबाईल फोन घ्या तुमच्याकडे जर HDFCचं क्रेडिट कार्ड असेल तर आणि तुम्हाला ते लोक 6,000 काय देतात कॅशबॅक देतात. बरोबर आहे. असे काही ऑफर असल्यामुळे क्रेडिट कार्डचा खूप उपयोग होतो. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आपला जो नेक्स्ट पॉईंट तुम्हाला मगाशी सांगितला रिव्हॉल्विंग ऑफ अकाउंट. आता ह्याच्यामध्ये काय आहे की काही जे मोठे मोठे हे आहेत बाजारवाले आहेत म्हणजे मार्केटवाले आहेत ते लोक काय करतात की कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना एक कार्ड ओपन करतात की स्मार्ट कार्ड. त्या स्मार्ट कार्ड मध्ये काय करतात की तुम्ही आमच्याकडून एवढं सामान घेऊन जावा तुम्हाला आम्ही त्याच्यावरती एवढं डिस्काउंट देतोय 10% डिस्काउंट 20% डिस्काउंट. आम्ही त्यांना ते काय करतात ह्याच्यावरती पण सांगतात की तुमच्याकडे पूर्ण कॅश द्यायला नसेल तर तुम्ही आम्हाला काही प्रमाणात तुमचे 2 ते 3 बँकेचे चेक देऊन ठेवा.
जेणेकरून काय होणार, तुम्ही तुमचे जेव्हा मंथली आता असं मी सांगितलं की महिन्याच्या 5 तारखेमध्ये मी तुम्हाला पैसे आणून देणार, ते तुम्हाला काय करणार ते प्रोव्हाइड करणार. म्हणजे काय की 5% पर्यंत 5 दिवस महिन्याच्या 5 तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे पेड करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक इन्स्टॉलमेंट मध्ये तुमचे गुड्स तुम्ही विकत घेऊन जाऊ शकता प्रत्येक महिन्याला. म्हणजे हे त्यांचे सुद्धा रेग्युलर कस्टमर आहे. जसं ओपन अकाउंट मध्ये मी सांगितलं तुम्हाला की ओपन अकाउंट मध्ये सुद्धा तेच होतं की जेव्हा आपण एखादे गुड्स विकत घेतो तेव्हा ते काय सांगतात की तुम्ही आता घेऊन जा, तुमचं खातं बुक आहे आमच्याकडे, तुम्ही त्या ह्याच्यात पे करा. मग ह्याच्यामध्ये तेच सांगितलं आहे तुम्हाला की रिव्हॉल्विंग अकाउंट्स मध्ये की जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्याकडून काही परचेस कराल, बरोबर आहे, तिथे पहिले सगळ्यात तुम्हाला ह्याच्यामध्ये एवढंच आहे की स्मार्ट कार्ड प्रोव्हाइड करतात. हे ओपन अकाउंट मध्ये होत नाही. ओपन अकाउंट मध्ये तुमचे डेली कस्टमर्स असतात, पण रिव्हॉल्विंग अकाउंट मध्ये तुमचे काय आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे की तुमचे तुम्हाला स्कीम देऊन ते लोक काय करतात, कस्टमर अट्रॅक्ट करतात आणि त्यासाठी तुम्हाला लोन सुद्धा ते प्रोव्हाइड करू शकतात. लोन म्हणजे काय, गुड्स वरती. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे ऑप्शन प्लॅन. आता ऑप्शन प्लॅन मध्येच काय सांगितलंय की ह्याच्यामध्ये आपल्याला जे गुड्स आहेत, हा, ते गुड्स आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. आपण ह्याच्यामध्ये काय असणार आहे, कस्टमरकडे ऑप्शन्स असणार आहे. बरोबर आहे की आम्हाला आमच्या बजेटनुसार आम्ही काय करणार आहोत, गुड्स विकत घेणार आहोत आणि त्यानुसार आम्ही काय करणार आहोत. आता समजा एखाद्या कंपनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 लाख पर्यंत लोन देतोय आणि त्या कस्टमरला जर गरज आहे 50,000ची, तर काय होणार आहे, तर हे काय करणार आहेत इन्स्टिट्यूशन की त्याची जी नीड आहे ते बघून त्याला लोन प्रोव्हाइड. आपण डायरेक्ट त्याच्याकडून जाऊ शकत नाही, त्याच्याकडे ऑप्शन निर्माण असणार आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय इन्स्टॉलमेंट अकाउंट. आता इन्स्टॉलमेंट अकाउंट म्हणजेच काय, की जे तुम्हाला मी आता सांगितलं की सपोज आपण एखादी बाईक परचेस केली, हे सुद्धा आपल्याला डिपेंड असणार आहे की आम्हाला, आपण बोलतो ना की आम्हाला आमचा जो इन्स्टॉलमेंट आहे तो 2,000 पर्यंतच पाहिजे, 3,000 पर्यंत पाहिजे. मग तुमच्या डाऊन पेमेंट मध्ये तुमचं डिपेंड असेल की इन्स्टॉलमेंट किती घेणार आहात. आणि समजा तुम्ही सांगितलं की मला हे 3 वर्ष चालवायचे, 5 वर्ष चालवायचे, त्यानुसार ते असणार आहे की तुमचं इन्स्टॉलमेंट किती असणार आहे आणि काय. जसं बजाज फायनान्स सुद्धा देतं की समजा एखादा तुम्ही मोबाईल परचेस केला तर तुम्हाला ते लोक 8 मंथ्स, 12 मंथ्स, 18 मंथ्स असं ते लोक काय करतात, इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. बरोबर आहे. हे याच्यामध्ये सांगितलं आहे की इन्स्टॉलमेंट अकाउंट तुमचं कसं असणार आहे आणि तुम्ही किती पे करणार आहात. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे इन्स्टॉलमेंट प्लॅन मध्ये, की समजा तुमचा जर एखादा तुमचा 1-2 हप्ते कोणते तुमचे चुकले तर ती त्यांच्याकडे ऑथॉरिटी राहणार आहे त्या इन्स्टिट्यूशनकडे ज्यांच्याकडून तुम्ही लोन घेतलं की ते तुमचं ते प्रोडक्ट घेऊन येऊन ते बाहेर त्याचा लिलाव करू शकतात, म्हणजे ऑप्शन करू शकतात. ते बँक कसे होते की बँक प्रोडक्ट उचलून घेऊन ते आहे. कॅश लोन मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या ह्याच्यासाठी जे युज करतो बिझनेससाठी कॅश लोन घेऊ शकतो. बरोबर आहे. जे बँक्स किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आपल्याला काय करतात, प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. ह्याच्यातला कोणता पॉईंट आहे समजलाय लोक. जर कोणाला कॅश लोन पाहिजे असेल तर काय करतात बघा की फक्त बँकच कॅश लोन प्रोव्हाइड करत नाही. बरोबर आहे. बँक काय करतात, फक्त हे देतात की तुमची काही सेक्युरिटायझेशन लोन घेतात, सिक्युरिटी घेतात. तसंच काही बाहेर सुद्धा माणसं आहेत, बोलतो ना आपण की मला जरा 10,000ची गरज होती, पण असा कोण जो लोन देणार माणूस आहे, तू काय वस्तू ठेवू शकतोस माझ्याकडे की जेणेकरून. अशी पण काही बाहेर माणसं आहेत की आपली बाईक पण ठेवतात एक 15-20 दिवसासाठी आणि त्याचे डॉक्युमेंट्स ठेवतात, ते तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतात, कॅश लोन. मग फक्त हे काम बँकच करत नाही. आणि ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का की बाहेरची जी माणसं करतात किंवा बाकीचे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करतात, पहिलेच्या जमान्यात ते असे एक टेबल घेऊन खाली एक बसायचे, मी पिक्चर मध्ये बघितलं असाल. बरोबर आहे की ते लोक सुद्धा काय करायचे, पैसे द्यायचे लोकांना की त्यांच्या जमिनी हडपून घ्यायच्या. मग असं त्याच्यामध्ये होतं की आता पण चालतंय ते काही खूप ठिकाणी की पैसे तुम्हाला ते इंटरेस्ट होते तुम्हाला देणार, पण त्यांचा इंटरेस्ट ते स्वतः ठरवणार, त्याला आरबीआयची गरज नाही. ते इंटरेस्ट स्वतःच ठरवणार, तुम्हाला काय करणार म्हणजे कॅश लोन ते लोक सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं की त्याची मग पेमेंट, मग त्याची पेमेंट मेथड सुद्धा तेच ठरवते, तुम्हाला कसं पेमेंट करायचं आहे, त्याची इन्स्टॉलमेंट मेथड काय आहे हे याच्यामध्ये ते बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि राहिला आपला जो थर्ड पॉईंट रिव्हॉल्विंग अकाउंट. जसं मी सांगितलं मगाशी की ह्याच्यामध्ये आपल्याला स्मार्ट कार्ड प्रोव्हाइड करतात. म्हणजेच कोण, ते जे मार्केटवाले असतात ते मार्केटर्स त्याच्याकडून आपण गुड्स विकत घेतो, ते त्याला वेगवेगळे काय करतात, ऑफर्स देतात. ओके. आणि ऑफर्स देऊन ते अट्रॅक्ट करतात त्यांच्याकडून. म्हणजे जेव्हा ते स्मार्ट लोन ते लोक घेतात ते 10% 12% डिस्काउंट देऊन ते काय करतात त्या लोकांना की आमच्याकडे आम्ही तुम्हाला एवढं डिस्काउंट देऊन इव्हन लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय. पण त्याचे टर्म्स अँड कंडिशन काय असतील की तुम्ही तुमचे 3 चेक आमच्याकडे दिले पाहिजेत जेव्हा तुम्ही आमच्याकडून गुड्स घ्याल. म्हणजे ह्याच्यामध्ये असं सांगितलं की फक्त गुड्स मध्ये कोणते कोणते आहेत की मोबाईल फोन असतील, तुमचे एअर कंडिशन असतील, म्हणजे जे जसे बजाज फायनान्स प्रोव्हाइड करतो. तुम्ही बघा बजाजवाले पण काय करतात, कधी कधी आपले चेक्स घेतात. बरोबर आहे की कोण डायरेक्टली सुद्धा याच्यामध्ये येतात की तुमचं 10% असेल, 12% असेल, डायरेक्टली ते प्रोव्हाइड करतात. किंवा श्रीराम फायनान्स, एखादी तुम्ही बाईक विकत घ्यायला जा, ते तुम्ही काय सांगा की तुमची आम्हाला 3 चेक पाहिजे, तुम्ही 3 चेक द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतोय. आणि एखादा तुमचा जर इन्स्टॉलमेंट चुकला, बरोबर आहे, तर त्याच्यावरती काय करतात, पेनल्टी लावतात. हे कोण ठरवतं, हे लोक स्वतः ठरवतात. यांच्या आरबीआय सांगत नाही की तुम्हाला एवढी पेनल्टी लावायची, कारण म्हणजे पेनल्टी घेत नसते.
पण ह्यांनी काय सांगितलं, आता मध्येच मध्यंतरी झालं होतं करोनामध्ये, की सांगितलं होतं की बजाज जे लोन ज्यांनी लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड केले त्यांची तुम्ही जरा लोनचे EMI थांबवा, हप्ते थांबवा, आता घेऊ नका किंवा त्यांना तुम्ही पेनल्टी लावू नका. तर पण बजाज जे बाकीचे लोक होते त्यांनी काय केलं, त्यांची जी EMI आहे ती मंथली त्यांनी घेत गेले. ती थांबली का? नाही. म्हणजे त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा अधिकार नसतो RBIचा की ते तिथे थांबतील. ते आपल्या पद्धतीने काम करत असतात, जेणेकरून आपली जी लोकांना जे तुम्ही पैसे दिलेत लोनवरती ते तुम्ही काय करू शकता त्यांच्याकडून तुम्ही वसूल करा. हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते RBIचे तुमचं रेग्युलेशन्स हे ऍक्सेप्ट करत नाही लोक, कारण त्यांचे जे आहे त्या पद्धतीने काम करणार. समजलं का हे? येस, हॅलो. होतो डायरेक्ट. आता आपला जो लास्ट पॉईंट आपण बघितलेला होता याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ प्रोडक्ट कव्हर अंडर कन्झ्युमर फायनान्स. आता फक्त हे 1 बाय 1 पॉईंट तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या किंवा डायरेक्ट समजून घ्या काय असतील ते. त्याच्यामधले आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे आता आपण ते गेल्या याच्यामध्ये ओपन अकाउंट, क्रेडिट कार्ड, रिव्हॉल्विंग अकाउंट, ऑप्शनल प्लॅन, इन्स्टॉलमेंट अकाउंट हे पॉईंट्स बघितलेले होते. तर त्याच्यानंतर आजचे जे आपले पॉईंट आहेत तो आपला पॉईंट आहे कन्झ्युमर फायनान्स. आता कन्झ्युमर फायनान्स मध्ये काय सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला की बघा आपल्या याच्यामध्ये कन्झ्युमर फायनान्स मध्ये आपले काय सांगितलं की भरपूर टाइप्स ऑफ क्रेडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देत कस्टमरसाठी. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ती ऑफर अवेलेबल करून देत तुम्हाला की काय होऊ शकतं, तुम्ही इझिली काय करू शकता, फायनान्स घेऊ शकता. कोणत्या बेसिसवरती? तुमच्या इन्स्टॉलमेंट बेसिसवरती. मग हेच त्यांनी सांगितलं की खूप सारी कंपनी आहेत, कंपनीज अँड डीलर्स ऑफ द व्हेरियस फॉर्म्स ऑफ अवर क्रेडिट कन्झ्युमर्स टू प्रोव्हाइडिंग दॅट टाइप ऑफ इन्स्टॉलमेंट लोन. म्हणजे अशी खूप कंपनीज आहेत तुम्हाला काय करतात, लोन प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. मग त्याच्याच रिलेटेड काही पॉईंट सांगितले आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला आजचा आपला पॉईंट आहे आपला टर्म्स ऑफ कन्झ्युमर फायनान्स मध्ये एलिजिबिलिटी. आता एलिजिबिलिटी मध्ये तुम्हाला काय सांगितलंय की अशा प्रकारे तुम्हाला लोन दिलं जातं की ते त्यासाठी काय असेल, एलिजिबल असेल. जरी ते सांगितलं की तुम्ही कन्झ्युमर फायनान्स तुम्हाला प्रोव्हाइड करतायत, बरोबर. ते प्रोव्हाइड करत असताना समजा तुमच्याकडे एक तुम्ही पुअर फॅमिलीतनं बिलॉंग करताय. ओके, पुअर फॅमिली तुम्ही जर बिलॉंग करताय आणि तुमच्याकडे तुम्हाला काही तुमचे नीड्स तुम्हाला घ्यायची काही गरज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती घ्यायची आहे, तुमचे वॉन्ट्स काय वाढले तसं. समजा तुम्हाला एखाद्याला कोणाला चांगली टीव्ही घ्यायची आहे किंवा रिफ्रिजरेटर घ्यायचं आहे, तुमच्याकडे अमाऊंट तुमची सेव्हिंग अमाऊंट तुमच्याकडे आहे तुमची किती, 50,000. ओके. आणि त्याच्यातून तुम्हाला टीव्ही घ्यायची आहे, तुम्ही एकदम न घेता तुम्हाला काय करतात की हे जे असतात प्रोव्हाइड करतात जे लोन्स कन्झ्युमरसाठी, अशा सेवा देतात की तुम्ही 50,000 तुमची तेवढी सांगितलं की तुम्ही पोर फॅमिली जर बिलॉंग करताय तर 50,000 जर असेल तुम्ही काय करू शकता, तुम्ही 10,000 फक्त इन्स्टॉलमेंट भरून तुम्ही ती काय करू शकता, घेऊ शकता. म्हणजे ह्याचा फायदा सांगेल तुम्हाला की काय, की तुम्ही इन्स्टॉलमेंट भरून तुम्ही काय करू शकता, ते प्रोडक्ट बाय करू शकता, जेणेकरून तुमची एलिजिबिलिटी बघून तुमचं उत्पन्न बघून तुम्हाला ते काय करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तेच त्याचा हेतू आहे कन्झ्युमर फायनान्सचा, की तुमचे रिमेनिंग 40,000 असतील तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या ठिकाणी किंवा तुम्ही सेव्हिंगसाठी काय करू शकता, यूज करू शकता. म्हणजे हीच आहे एलिजिबिलिटी की तुमचं बघून तुम्ही काय करता, तुमचा हप्ता तुम्ही सुद्धा मॅनेज करू शकता. आता एखाद्याचं जर इन्कमच मंथली 10,000 असेल, बरोबर आहे, जसं सांगितलं 50,000 मध्ये 10,000 भरले, म्हणजे ह्याचा अर्थ काय करायचं, इन्कम सपोज 10,000 असेल, एकदा एक्झाम्पल घेऊया, आणि त्याचा आपला जो EMI असेल तो महिन्याला 2,000 रुपये पर्यंत भरू शकतो किंवा 1,200 पर्यंत भरू शकतो, बरोबर आहे. मग काय करणार, त्याच्या एलिजिबिलिटी नुसार काय करू शकतो, आपला EMI सुद्धा पे करू शकतो. मग हाच त्याचा पॉईंट आहे आपला पहिला, तो आहे एलिजिबिलिटी. ओके. त्याच्यानंतर जो आपला सेकंड पॉईंट याच्यामध्ये आहे तो आपला आहे गॅरंटी. आता गॅरंटीचा अर्थ काय होतो, समजा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जर लोन अमाऊंट उचलताय, बरोबर, तुम्हाला इथे गॅरंटर्स असतात. बघा, इव्हन तुम्ही बँकेमध्ये अकाउंट ओपन करत असताना सुद्धा काय तुम्हाला लागतो, तिथला ओल्ड कस्टमरची तुम्हाला साईन घ्यायला लागते, तिथला जो ग्राहक असेल, जो खूप तिथला अकाउंट होल्डर असेल. मग सेम लाईक हिअर की तुमचा जर एक काय असतं, बॉन्ड केला जातो की तुम्ही एखाद्या लोनसाठी अप्लाय करताय आणि तुम्हाला एक गॅरंटर लागतो, बरोबर आहे. समजा त्याच्याकडून जो वसूल नाही करतात, तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ते लोक हे पण विचारू शकतात त्याच्याबद्दल की तुम्ही ह्याच्यासाठी गॅरंटर होता, ते तुम्ही ह्याचं जे अमाऊंट आहे ह्याला पे करायला सांगा, अदरवाईज तुम्ही त्याचं हप्त्या किंवा जे इंटरेस्ट तुम्ही पे करा. म्हणजे काही गॅरंटरचं काम काय असतं की तुम्हाला काय करतो, तो लोन जो त्यांचा ओल्ड कस्टमर असेल तो काय करतो, तुम्हाला हेल्प करू शकतो त्याच्यामध्ये, आणि तो गॅरंटी घेऊन तुम्हाला लोन पास करून देऊ शकतो. नंतरचा आपला जो पॉईंट आहे आपला तो आहे टेन्युअर्स. सो टेन्युअर्स म्हणजे काय की तुमचे ऍसेट्स. आता काय सांगितलंय की तुम्ही फक्त तुमच्या एलिजिबिलिटीनुसार तुम्ही लोन काढू शकता, तुमच्या गॅरंटर तुम्हाला ठेवून पर्सनल लोनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट ऍसेट. आता काही तुमच्या जे मौल्यवान वस्तू आहेत जसं की तुमचे गोल्ड, तुमचं MA प्लॉट, म्हणजे जे लँडिंग, जे पण तुमचे मौल्यवान वस्तू आहेत, तुमचे जे ऍसेट आहेत जास्त किमतीचे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करू शकता, लोनसाठी अप्लाय करू शकता.
बरोबर आहे. म्हणजे असं सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये की तुमचे जे गॅरंटेड पर्सेंट मध्ये तुम्ही काय करू शकता, लोनसाठी डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता. हे आहे. त्याच्यानंतर आहे रेट ऑफ इंटरेस्ट. आता जसं तुम्हाला मी सांगितलं की जे काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की नॉन बँकिंग जे आहे, बरोबर आहे, ते आपलं रेट ऑफ इंटरेस्ट काय कुणाच्या वरती डिपेंड ठेवून विचारत नाही. पण बँकेचं कसं असतं, डायरेक्टली तुम्हाला सांगतात की एवढ्या वेळी गव्हर्नमेंटच्या इश्यूज तुमची एवढा इंटरेस्ट आहे. पण ह्यांचा जो इंटरेस्ट काय असेल डिपेंड्स त्यांच्यावरती. ते त्यांनी सांगितलं की तुम्ही 10,000चा मोबाईल घेतला, बरोबर आहे, आधी सांगितलं की 0% तुम्हाला काय आहे, प्रोसेसिंग फी आहे, बरोबर आहे. 0% तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट द्यायचा आहे. पण त्याची जी प्रोसेसिंग फी आहे तिथं मुलं ते काय करतात की तुम्हाला त्याच्या बरोबर तुम्ही समजा एखादा 10,000चा किंवा 50,000ची वस्तू तुम्ही विकत घेतली, ते तुम्हाला काय सांगतात की सुरुवातीला तुम्हाला आम्हाला ₹1200 तुमचा आम्ही इन्शुरन्स करून घेणार. 1200 तुमचं इन्शुरन्स असणार आहे. पहिले प्रोडक्ट इन्शुरन्स असायचं, बरोबर आहे. आता काय करतात, आता त्या व्यक्तीचा इन्शुरन्स करून घेतात, जेणेकरून आपल्याला पुढचं हे शिकायचं आहे पुढच्या पॉईंटमध्ये, की जेणेकरून आपण जर त्या व्यक्तीला काही झालं किंवा त्या व्यक्तीला काही अकस्मात मृत्यू झाला तर आपण इन्शुरन्स कंपनीकडून काय करून घेऊ शकतो, ती अमाऊंट वसूल करून घेऊ शकतो. म्हणजे ते काय करतात की आपल्याला ते काढायची गरज नाहीये, बरोबर आहे. पण त्याने काय सांगितलं की त्यांच्यानुसार ते काय करतात, जसं की रेट ऑफ इंटरेस्ट ते त्यांच्यानुसार लावू शकतात, त्याचप्रमाणे त्यांचे जे काही अमाऊंट आहेत, एक्स्ट्रा फॉर्म फी, असे एक्स्ट्रा काही चार्जेस ते त्यांच्या ते मतानुसार लावू शकतात. हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे अदर चार्जेस, ह्याच्यावरतीच डिपेंडेड आहे तो पॉईंट, की अदर चार्जेस. जसं तुम्हाला मी सांगितलं की आता तुम्ही लोनसाठी अप्लाय करताय, बघा तुम्ही नॅशनलाइज बँकमध्ये अप्लाय करताय, तुम्हाला काही एक्स्ट्रा पे करावं लागत नाही, बरोबर आहे. पण तुम्ही एखाद्या समजा एखाद्या कोणत्या पतफेडीमध्ये गेलात किंवा एखाद्या कोणत्या तुम्ही बजाज फायनान्सचा मोबाईल विकत घेतलात, तुम्हाला ते काय करतात, काही एक्स्ट्रा अदर चार्जेस असतात. जसे हे इन्शुरन्स आहे, बरोबर आहे. काही तुम्ही गोल्डसाठी विकत घ्याल किंवा नवीन अकाउंट ओपन करायला गेलात, काय करतात ते काही फॉर्म फी घेतात, बरोबर आहे. की तुम्हाला सभासद करून घेण्यासाठी आमचे जे काही पैसे आहेत ₹500 ₹1000 ते सुद्धा तुम्हाला कधी कधी पे करायला लागतात. त्यांचे फॉर्म फी असतात. इव्हन गोल्ड सुद्धा काढलं ते त्याचा सोनाराचा जो भाव असेल तो हे चेक करणार आहे, त्याचे सुद्धा ते काय करतात, पे तुम्ही तुमच्याकडून काढून घेतात किंवा त्यांचे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते सुद्धा ते काय करतात त्याच्यातून कट करतात. तुम्ही सांगितलं की मला 20,000 याच्यावरती लोन करायचे म्हणजे गोल्डवरती, बरोबर. पण ते 20,000 देतील का, नाही. ते तुम्हाला 19,840 अशी अमाऊंट आहे की तुम्हाला 200 300 समथिंग ते काय करतात, एक्स्ट्रा चार्जेस घेऊन त्यांची अमाऊंट त्यांच्याकडे, हे त्यांच्यावर डिपेंड असतं की तुम्हाला लोन प्रोव्हाइड करणार आहे कन्झ्युमर फायनान्समध्ये. ते सांगितलं की जे कन्झ्युमरसाठी जे लोन पाठवणार आहेत ते काय करतील, हे जे बाकी जे आहेत इन्स्टिट्यूशन्स ते तुम्हाला काय करतात, एक्स्ट्रा चार्जेस घ्यावे लागतात आणि त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस हे त्यांच्यावरती डिपेंड असतात. आता तुम्ही असं सांगू शकत नाही की आम्ही अगोदर ह्या ठिकाणी आम्ही अप्लाय केलं, तिथे आम्हाला एवढे चार्जेस घेतले नाही, मग तुमचे चार्जेस एवढे का. ते त्यांचे चार्जेस स्वतः ठरवत असतात की किती त्यांना चार्जेस कस्टमर कडून त्यांच्या किंवा कन्झ्युमर कडून त्यांना किती घ्यायचे आहेत, हे त्यांच्यानुसार असतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये मोड ऑफ पेमेंट. आता मोड ऑफ पेमेंट म्हणजे काय सांगितलं ह्याच्यामध्ये, द इन्स्टॉलमेंट फ्रॉम इंडिव्हिज्युअल कस्टमर आर कलेक्टेड ॲट द टाइम टू परचेस ऑफ ट्रान्झॅक्शन इन द फॉर्म ऑफ पोस्ट ऑफ चेक्स. आता मोस्ट ऑफ टाइम काय करतात की त्याच्यामध्ये मोड ऑफ पेमेंट काय शकतात, एक तर कॅश येऊ शकतात, तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमधून ते पैसे कट करून घेतात, किंवा तुम्ही समजा तुम्ही ते पैसे भरलेत नाही तर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही काय करता, 3 to 2 चेक्स त्यांना तुम्ही देता, बरोबर आहे. ते सांगतात की तुमचे 3 चेक आमच्याकडे बँक चेक तुम्ही देऊन ठेवा, तुम्ही आमच्याकडे जर लोन घेताय. इव्हन बाईक घेताना सुद्धा तसं असतं, बाईक तुम्ही घ्या हप्त्यावरती तुम्हाला 3 चेक द्यावे लागतात. म्हणजे काय की तुम्ही जर एखादा पेमेंट केलीच नाही तर तुमची त्याच्यातून ते काय करू पेमेंट घेऊ शकतात. आणि समजा तुम्ही पेमेंट करताय डे टू डे व्यवस्थित त्यांचं इन्स्टॉलमेंट पे करताय, त्याची पेमेंट म्हणून कशी असणार आहे, एकदम डायरेक्ट अकाउंटमधून ते लोक काय करतात, कट करून घेतात, बरोबर आहे. किंवा ते काय सांगतात की तुम्हाला काय करायचं, इफ जे बजाज फायनान्सचे आहेत ते सुद्धा ते त्याचप्रमाणे अकाउंटमधून कट करून किंवा तुमच्या चेकनुसार काय करू शकता, तुम्ही कट करून घेऊ शकता. किंवा किंवा कधी असं असतं की मोस्ट ऑफ चेक असं पण सांगितलेलं आहे की तुम्ही 5 चेक देताय आणि ते 5 इन्स्टॉलमेंट आहे, 5 इन्स्टॉलमेंट. तुम्ही काय सांगा त्याला, महिन्याच्या 1 तारखेला किंवा महिन्याच्या 10 तारखेला आमच्या सॅलरी झाल्यानंतर तुम्ही तो प्रत्येकी एक चेक प्रत्येक महिन्यात तुम्ही काय करा, विड्रॉवलसाठी टाका. म्हणजे असे पण काही मोड असू शकतात जेणेकरून त्यांचं काय होतं, पेमेंट मोड होतं. हे सांगितलेलं आहे टर्म्स ऑफ कन्झ्युमर फायनान्स मध्ये. समजलेत काही पॉईंट जे आता मी घेतलेत वैभवी? हा सर. ओके. त्याच्यानंतर आहे आपला नेक्स्ट पॉईंट प्राइसिंग ऑफ कन्झ्युमर फायनान्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, प्राइसिंग ऑफ कन्झ्युमर फायनान्स 2 ते 3 पॉईंट सांगितले त्याच्यामध्ये. रेट ऑफ इंटरेस्ट, आता ते सांगितलं की त्यांच्या प्रोडक्टनुसार त्यांनी काय सांगितलं की त्यांचे जे रेट्स असतील किंवा त्यांचे जे अमाऊंट ऑफ इंटरेस्ट असतील ते काय करणार, ते लोक सांगणार आहेत. त्याच्यासाठी कोणते नॉन, आणि ह्याच्यामध्ये कशी बात चालली आपली कन्झ्युमर फायनान्स बद्दल, जे आपल्याला बाकीच्या इतर ह्याच्याकडून भेटतं. आपल्याला आता नॅशनलाइज बघत नाही होतं, आपण बघतो दुसऱ्याकडून जे आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात कोणतेही प्रोडक्ट घेण्यासाठी. मग हे 100% काय करतात, वेगवेगळ्या पद्धतीने काय करतात, इंटरेस्ट त्यांचा असतो तो कलेक्ट करतात, बरोबर आहे. मग समजा एखादा सांगतो की तुमचा जो हप्ता आहे 1200चा आहे,
बरोबर, ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढे एवढे पे करायचे आहे, पण तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करून बघता त्याच्यापेक्षा काही थोडी अमाऊंट जास्त जात असते. मग असं सुद्धा होऊ शकते, त्यांच्यानुसार ते काय करतात, इंटरेस्ट लावतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, डिफॉल्ट ऑफ रिस्क प्रीमियम. त्याच्यात काय काही काही रिस्क सुद्धा आहेत किंवा काही असं सांगितलंय की तुम्हाला एंड ऑफ टाइम तुम्ही जर 1 ते 2 हप्ते चुकवलेत त्यांची, बरोबर आहे. बघा मोस्टली तुम्ही जर हे अनुभव घेतला असेल कदाचित किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा विचारा जे काम करतात बजाज फायनान्समध्ये. बजाज फायनान्सचा एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला याच्यामध्ये, की जे बजाज फायनान्समध्ये काय करतात याच्यामध्ये, की काही जे त्यांचे कस्टमर आहेत ज्यांच्याकडून त्यांनी त्यांनी लोन घेतलेलं आहे, ओके. मग त्यांचे जे लोन कस्टमरचे आहेत ते काय करतात, तुमचं 1 किंवा 2 हप्ते जर तुमचे चुकले तर ते काय करतात, तुम्हाला त्याच्या सांगा ती पेनल्टी लावतात. समजा तुमचं जर अमाऊंट 1000 असेल तर काय याच्यामध्ये रिस्क असू शकतं, की नाही मी माझं 1 तारखेला किंवा 2 तारखेला माझा हप्ता कट होणार आहे, पण तो दुसऱ्या दिवशी झालाच नाही किंवा काही प्रॉब्लेम निर्माण झाले, माझ्या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स सफिशियंट नव्हता जेव्हा त्यांना हप्ता, मग अशा वेळी ते काय करतात, आपल्याला पेनल्टी लावतात. मग हेच आहे याच्यामध्ये सांगितलं त्यांनी, की ह्याच्यामध्ये काही आपल्याला रिस्क सुद्धा बघावे लागू शकतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला, तो आहे मार्केटिंग अँड इन्शुरन्स ऑफ कंझ्युमर फायनान्स इन इंडिया. त्याच्यामध्ये इन सिम्पल लँग्वेज मी तुम्हाला सांगतो फक्त हा पॉईंट, की ह्याच्यामध्ये काय होतं, की जसं तुम्हाला मी सांगितलं, की जेव्हा जेव्हा आपण मोठी रक्कम घेतो किंवा आता हे स्मॉल रक्कम जरी ह्या लोकांनी आपल्या आता केलं चालू केले, की मोठी रक्कम जरी असेल आणि काही समजा त्याचं लोन असेल तर काय करतात ते लोक, सगळ्यात पहिले त्याच्यावरती इन्शुरन्स काढून घेतात. पहिले इन्शुरन्स प्रोडक्टच व्हायचं, आता इन्शुरन्स मोस्ट ऑफ प्रोडक्टचं होत नाही, त्या पर्सनचं करून घेतात. कारण का, तर तुम्ही ते इन्शुरन्स त्या पर्सनचं केलं तर काय होतं, समजा त्याला काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही ती इन्शुरन्स कंपनीकडून काय करू शकता, अमाऊंट तुम्ही दुसरं करून घेऊ शकतो. हे सांगितलं आहे की मोठ्या अमाऊंटचं सुद्धा काय करतात, त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत, तसं त्यांचे जे लोन्स आहेत त्यांच्याकडून काय करतात, इन्शुरन्स कंपनीकडून घेऊ शकतात. ठीक आहे. सो हे एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण जो ह्याच्यामध्ये काही पॉईंट तुम्हाला मी सांगणार आहे, तो आहे पहिला आपला कंझ्युमर फायनान्स इन्शुरन्स. जो आता मी तुम्हाला सांगितला, हे पैशाचं ते काय करतात, ते पैसे कसे वसूल करायचे इन्शुरन्स कंपनीकडून, ते डायरेक्टली ते काय करतात, घेत असतात. म्हणजेच काय, की डीलरशी कॉन्टॅक्ट न करता समजा काही अडचण निर्माण झाली किंवा व्यक्तीची डेथ जरी झाली तर ते पैसे त्याच्याकडून कसे घ्यायचे असतात, हे डायरेक्ट ते कंपनीला असते. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये, त्याला काही केसेस ऑफ फेवरिंग कंझ्युमर फायनान्स आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रमोशन ऑफ सेव्हिंग हॅबिट. आता जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, की मोस्ट ऑफ लोक काय करतात, त्यांच्याकडे आता हे झालं 4% पण काही लोक असे असतात की जे गव्हर्नमेंट टॅक्स पे करतात. ओके, तुमचं चालूच आहे टॅक्सेशन सब्जेक्ट, जे गव्हर्नमेंट टॅक्स पे करतात. मग टॅक्स पे करत असताना त्यांच्याकडे एवढी रक्कम आहे की ते प्रोडक्ट इझिली परचेस करू शकतात, पण ते लोक काय करतात, मग असे काही लोन काढतात की त्यांना टॅक्समध्ये काय भेटेल, बेनिफिट भेटेल. ओके, काय भेटणार तर टॅक्समध्ये बेनिफिट भेटणार आहे. कारण का, त्याचं रिझल्ट काय असणार टॅक्स बेनिफिटचं, कारण ते काय करतात, ते लोन दाखवतात त्याच्यावरती, की आम्ही आमचं जे एवढं प्रोडक्ट आहे, मग त्याचं ते बेनिफिट त्याला कसं भेटतं, टॅक्समध्ये भेटतं. हे त्यांनी सांगितलं आहे की काही प्रमोशन सेव्हिंग हॅबिट आहेत त्याच्यामध्ये, की काही तुम्हाला काय करू शकतं, त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स लोन, काही लोनवरती वस्तू घेऊन तुम्ही काय करू शकता, तुमची सेव्हिंग दुसऱ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे काही अमाऊंट चांगल्या पद्धतीने भेटू शकते. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला, ह्याच्यामध्ये असं सांगितलं आपल्याला की पोझिशन्स ऑफ गुड. म्हणजे ह्याच्यानंतर काय सांगितलंय तुम्हाला, की बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, की पोझिशन्स ऑफ गुड ऑर आफ्टर गिव्हिंग युअर अमाऊंट टू युअर कंपनी ऑर द कंझ्युमर फायनान्स, दे गिव्ह युअर ॲसेट बॅक टू युअर नेम. म्हणजेच काय सांगितलं याच्यामध्ये, की तुमची जी अमाऊंट आहे तुम्ही पे पूर्ण केल्याच्या नंतर तुमची जी पूर्ण, आता समजा एखाद्याने बाईक विकत घेतली, बरोबर आहे, आणि एखादी काय करते, की जोपर्यंत तुम्ही त्याचे पूर्ण हप्ते, पूर्ण इन्स्टॉलमेंट तुम्ही पे करत नाही तोपर्यंत ती काय नसते, त्याच्या इन्शुरन्स कंपनीच्या नावावरतीच असते, म्हणजे त्याच्या नावावरती असते, त्या व्यक्तीच्या नावावरती होत नाही. मग अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही पूर्ण रक्कम त्याची पे कराल, पूर्ण इन्स्टॉलमेंट तुम्ही पे कराल, तेव्हा तुम्ही ती जी बाईक आहे ती काय होऊ शकते, तुम्ही तुमच्या नावावर करते. मग याचा अर्थ काय सांगितलं तुमची, की जोपर्यंत तुमचे हप्ते चालू आहेत ते हप्ते पूर्ण झाल्याच्या नंतर तुमची ॲसेट काय होते, तुमच्या नावावरती होते. म्हणजे तुमची जी पण काही वस्तू असेल, कोणताही प्रोडक्ट असेल, तो पूर्ण झाल्याच्या नंतर काय असतो, तुमच्या नावावरती होतो. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट आहे रिलीफ इन केस ऑफ एमर्जन्सी. आता ह्याच्यामध्ये काय आहे, की रिलीफ कशापासून भेटते आणि काय एमर्जन्सीमध्ये भेटतं. तर ह्याच्यामध्ये पॉईंट एवढाच आहे कंझ्युमर फायनान्सचा, की फायनान्सचा अर्थ काय, की तुम्हाला काही लोन प्रोव्हाइड करतात. तर हे लोन कसं प्रोव्हाइड होईल तुम्हाला, जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, की क्रेडिट कार्ड. बरोबर आहे, मी सांगितलं होतं हे एक्झाम्पल, की कंझ्युमर क्रेडिट इज गिव्हन द बेस्ट एक्झाम्पल इन क्रेडिट कार्ड्स हेल्प टू कस्टमर फुलफिल देअर नीड्स. आता काही अशा गरजा आहेत तुमच्या, की तुम्हाला ते मध्येच उद्भवल्या, जेणेकरून ते काही तुम्हाला करायचंच आहे कम्प्लीट, हेल्थ रिलेटेड इश्यू काही तुम्हाला निर्माण झाले, आणि इन केस तुमच्या जर अमाऊंट मध्ये, तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या खिशात तेवढी अमाऊंट नसेल सफिशियंट, की तुम्ही त्या टायमाला तुम्ही पे करू शकता. मग अशा ठिकाणी तुम्हाला काय हेल्प होऊ शकतं, तुमची क्रेडिट कार्डची हेल्प होऊ शकते.
मग हेच पॉईंट सांगितलं आहे की तुमच्या एमर्जन्सीच्या वेळी तुम्ही क्रेडिट कार्ड तुम्ही काय करू शकता, इमिडिएट तुम्ही युज करू शकता, जेणेकरून तुम्हाला फंड्स तुम्हाला काय होतं तुमचं मॅनेज होऊन जाईल तेवढा. आणि आफ्टर द एंड ऑफ मंथ तुम्ही काय कराल, ती अमाऊंट पे कराल मग विथ सम इंटरेस्ट, मग त्यात तुम्हाला काय होऊ शकते, उपयोगी पडू शकते क्रेडिट कार्ड. मग हे एक सांगितलं याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण सांगितलेला आहे रिलीजिंग ऑफ अवर ड्रीम्स. आता ह्याच्यात काय सांगितलं की बघा, जसं तुम्हाला मागाशी मी सांगितलं की एखादे ह्याचं एक्झाम्पल देऊन पोअर फॅमिलीचं, की एखादी जे काही ड्रीम्स आहे की त्याला कोणता प्रोडक्ट आहे पण ते तेवढं व्याय करू शकत नाही, तेवढं विकत घेऊ शकत नाही आहे. पण हे कशामुळे शक्य होतं, कंझ्युमर फायनान्समध्ये. की ते काय करतात की प्रत्येक ठिकाणी त्यांची लाईफ ऑफ त्यांची जी स्टाईल आहे म्हणजे राहायची, ती काय करतात त्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतलंय. ठीक आहे. एखाद्या तुम्ही कोणत्याही घरात जा, बघा तुम्हाला तिथून टीव्ही, फ्रीज हे दिसेल, बरोबर आहे. हे कधी कधी काय शक्य झालं की कंझ्युमर फायनान्समध्ये सुद्धा शक्य झाले. म्हणजे त्यांचे काय जे ड्रीम्स आहेत ते ह्याच्यामध्ये पूर्ण होतात. हेच नाही सांगितलेलं ह्याच्यामध्ये की तुमचे जे काही ड्रीम्स असतील, तुमचे काही जे क्रेडिटमध्ये काय होऊ शकतं ते पूर्णपणे पूर्ण होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याला जोडून आहे. जसं ड्रीम्स कम्प्लीट झाल्या म्हणजे काय झालं, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय झालं, चांगली झाली. बरोबर आहे. तोच पॉईंट सांगितला आहे तुमचं की ॲबिलिटी टू हॅव ऍक्सेस टू द कम्फर्टेबल मीन्स लिव्हिंग नॅचरली अँड इन्क्रीज देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हे कम्प्लीट कधी होणार आहे, जेव्हा तुमचे ड्रीम्स पूर्ण होतील. बरोबर आहे. ड्रीम्स पूर्ण झाले कशाच्या ह्याच्यात, कंझ्युमर फायनान्स. अशा वेळी काय होतो की तुमचे ड्रीम्स कसे पूर्ण होतात, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशी सुधारते, की तुम्ही जेव्हा लोनसाठी अप्लाय करता किंवा काही एखादं प्रोडक्ट तुम्ही लोनवरती घेता, बरोबर आहे. मग म्हणतो की नाही ह्याच्या घरात खरंच ह्याच्या घरात काय आहे, फ्रीज आहे, टीव्ही आपण बोलतो, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत चालली, चांगली होत चालली आहे. मग हाच अर्थ आहे. मग हे शक्य झाले फिनान्समध्ये, पण त्यांनी काय केले, त्याची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय केली, थोडक्यात चेंज केलेली आहे. ठीक आहे. सो हे पॉईंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपला इफेक्टिव्ह स्टॉक मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की ह्याच्यामध्ये काय होतं कंझ्युमर फायनान्समध्ये, की आपले जे ओल्ड प्रोडक्ट आहेत ते इझिली सेल करण्यासाठी हेल्प होतं. समजा एखाद्याकडे ओल्ड स्टॉक खूप वेळापासून पडून आहे, बरोबर आहे. एखादा न्यू स्टॉक परचेस करण्यासाठी काही अमाऊंट लागते. मग जोपर्यंत तो ओल्ड स्टॉक जातो तोपर्यंत न्यू स्टॉक परचेस करू शकत नाही अशा ठिकाणी, बरोबर आहे. मग काय होतं काय, मग तो सुद्धा काय करू शकतो, हे फायनान्स घेऊन प्रोडक्टसाठी फायनान्स घेऊन तो काय करू शकतो, लोनवरती नवीन प्रोडक्ट विकत घेऊ शकतो. मग जेव्हा त्याचे काही ओल्ड प्रोडक्ट बाकीचे रिमेनिंग प्रोडक्ट जेव्हा सेल होतील तेव्हा तो काय करू शकतो, ते अमाऊंट पे करू शकतो, जेणेकरून त्याचा बिझनेस काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने काय होत राहणार आहे, रन होत राहणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतरचा आपला जो नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये तो आहे केसेस अगेन्स्ट कंझ्युमर फायनान्स. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे आपला इम्प्रेसिव्ह ऑफ बाईंग. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की काही इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे. सो इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत की तुम्ही काय करू शकता, तुम्हाला बाय करण्यासाठी खूप इझी होतात. मग हे इझी होत असताना काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की समजा तुमच्याकडून काही तुम्ही प्रोडक्ट बाय केलं नाही, काही तुमच्याकडून काही इन्स्टॉलमेंटला चुका होतात, तुम्ही हे प्रोडक्ट काही काळानंतर तुम्ही काय करू शकता, जेव्हा काही आफ्टर सम मंथ तुम्ही काय करू शकता, 1 ते 2 महिने वेळ मागून तुम्ही ती अमाऊंट नंतर पे करू शकता. मग हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे ह्याच्यामध्ये काही अजून 4 ते 5 पॉईंट आहेत. मग आपला हा चॅप्टर संपेल. आपण हा चॅप्टर आणि न्यू चॅप्टर उद्याला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही आणखी आहेत पॉईंट्स ते मी घेणार आहे. सोबत नेक्स्ट लेक्चरला बघू. आतापर्यंत समजलं का, जेवढं घेतलं तेवढं? हा सर, समजलं. कोणता पॉईंट नाही समजलाय आतापर्यंत? समजलं का कंझ्युमर फायनान्स किंवा टर्म्स ऑफ कंझ्युमर, इलिजिबिलिटी, गॅरंटी, टेन्युअर ऍसेट, म्हणजे एखाद्या ऍसेटवरती आपण लोन अप्लाय करतो, त्याच्यात रेट ऑफ इंटरेस्ट, त्यांच्यानुसार रेट ते काय करतात, लावतात इंटरेस्टचे. म्हणजे तुम्ही गोल्डचे एक्झाम्पल दिलं होतं मी ह्याच्यात. अदर चार्जेस सांगितले, त्यांचं डॉक्युमेंटेशन चार्जेस वेगळा असतो, दुसरे प्रोसेसिंग फी ते लोक वेगळे घेतात. मोड ऑफ पेमेंट, मग तुम्ही कसं पे करू शकता, तुम्ही डायरेक्ट अकाउंटमधून पैसे कट होतात किंवा डायरेक्टली तुम्ही काय करता, तिथं त्यांना चेक्स देऊन ठेवता की तुम्ही ह्या तारखेला 10 तारखेला तुम्ही आमचा चेक टाका, विड्रॉवलसाठी आमची अमाऊंट जेव्हा आमच्या अकाउंटमध्ये असेल तेव्हा विड्रॉ होईल. म्हणजे काही तुम्ही चेक्स बेसिकली तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. रेट ऑफ इंटरेस्ट बद्दल सांगितलं, रिस्क कसं असू शकतो ते सांगितले तुम्हाला. त्यानंतर इन्शुरन्स बद्दल सांगितलं आहे की कंझ्युमर फायनान्स इन्शुरन्स का इम्पॉर्टंट आहे, कशी अमाऊंट तुम्ही एखाद्याला समजा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कशी अमाऊंट करून परत घेऊ शकता. त्यानंतर सांगितलं तुम्हाला प्रमोशन ऑफ सेव्हिंग हॅबिट्स. तर 50,000 असेल एकाकडे, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट, जो खरंच रिच आहे टॅक्स बेनिफिट पाहिजे, मग अशा वेळी तो प्रोडक्ट संपूर्णच काय करतो, लोन बाय करून डायरेक्टली अमाऊंट घेत नाही. बघा मोठे मोठे लोक असंच करतात, काय करतात, आपलं लोन दाखवतात, जेणेकरून काय होईल, लोन अमाऊंट असेल तर आपला टॅक्स बेनिफिट भेटेल. मग हे एक त्याचा उपयोग सांगितला.
त्याच्यानंतर सांगितला होता तुमचा की तुमची बाईक जोपर्यंत पूर्ण इन्स्टॉलमेंट मध्ये पे होत नाही, हे एक एक्झाम्पल सांगितलं होतं की पोल्युशन ऑफ गुड्स तुमच्या नावावरती होत नाही, तर प्रोडक्ट तोपर्यंत तुमच्या नावावरती होत नाही. रिलीफ इन केस ऑफ अन एमर्जन्सी, ह्याच्यामुळे तुम्हाला मी काय सांगितलं की जो तुमचं क्रेडिट कार्ड ह्यावेळी तुम्हाला उपयोगी देऊ शकतं. बरोबर आहे, ते इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, सांगितलंय तसं क्रेडिट कार्ड हेल्प टू कस्टमर टू फुलफिल देअर नीड्स इन केस ऑफ अनफॉर्च्युनेट एमर्जन्सी केसेस. एमर्जन्सी टाइमात तुम्हाला काय होऊ शकतं, क्रेडिट कार्डचं यूज होऊ शकतं. त्यांचं रिलीज ऑफ ड्रीम्स, जे ह्याच्यामुळे काय शक्य झाले, कन्झ्युमर फायनान्समध्ये तुमचे ड्रीम्स हे खूप इझिली कम्प्लीट होत आहेत. बरोबर, त्याच्यामुळे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, जो खालचा पॉईंट आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं होत चाललेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे प्रमोटिंग ऑफ इफेक्टिव्ह ऑफ स्टॉक मॅनेजमेंट अँड प्रमोटिंग. म्हणजेच की एखादा ओल्ड स्टॉक असेल एखाद्याकडे, तर तो विकत न जाता त्याचे नवीन स्टॉक घ्यायचा अमाऊंट तेवढी इन्सफिशियंट होत नसेल, तो सुद्धा काय करू शकतो, लोनला अप्लाय करू शकतो. ठीक आहे, अजून काही समजलं नाही का या पॉइंट मध्ये? वैभवी, अंकिता, हॅलो. हा सर, समजलं. पक्का ना? हो. ठीक आहे, मग काय असं कोणता पॉईंट समजला नसेल तर विचारा. ठीक आहे, मेसेज केला तरी चालेल, फोन केला तरी चालेल. नो इश्यू अबाउट दॅट. ठीक आहे, चला, थँक्यू.